आमदार केनेकरांच्या कार्यालयात बॅगेत पिस्तूल आढळले। संपर्क कार्यालयामध्ये बॅगेत पिस्तूल आढळले। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, अत्यंत धक्कादायक म्हणावी लागेल ही बातमी, काय नेमकं घडले, कुणाची ही बॅग आहे? छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकामध्ये भाजपचे आमदार संजय केनेकर यांचं कार्यालय आहे। काल रात्री एक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आला होता, पण त्यांची भेट झाली नाही। त्या व्यक्तीने जी बॅग ठेवली होती त्या बॅगची पाहणी आज सकाळी केल्यानंतर त्या बॅगमध्ये पिस्तूल आढळून आलेलं आहे। त्या बॅगमध्ये इतर कोणतंही साहित्य नव्हतं, मात्र पिस्तूल होती। पण तो व्यक्ती कोण होता आणि त्यांनी पिस्तूलची ही बॅग इथे का ठेवली हा एक प्रश्न आहे आणि त्यानिमित्तानं आता चौकशी सुरू झालेली आहे। स्वतः संजय केनेकरांचं म्हणणं आहे की हा घातपाताचा शक्यता असू शकते, त्या दृष्टीने पोलिसांनी तपासणी करावी। आता सध्या तिथे गोंधळ उडालेला आहे की ही जी बॅग आहे ही बॅग कोणी ठेवली होती, खास घातपातासाठी ठेवली होती का मारण्यासाठी कोणी व्यक्ती आलेला होता का, याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे। ठीक ठीक, धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी। तर आमदार केनेकरांच्या संपर्क कार्यालयामध्ये बॅग आढळली आणि त्या बॅगेत एक पिस्तूल आढळलेला आहे।